नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर सगळ्यांना सर्वात आधी शुभ सकाळ। आज पुन्हा एकदा देवाच्या आशीर्वादाने नवीन दिवसाची सुरुवात करते। आपल्या घराच्या देवघरातील ही साधी आणि सरळ पूजा माझ्यासाठी खूप खास असते। देवा, तुझ्यामुळे सगळं काही शक्य होत आहे। आमच्या घरात नेहमी आनंद, शांती आणि समाधान राहू दे। आमच्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे। ही प्रार्थना मी रोज करते, तुम्ही पण करा। मित्रांनो, आयुष्याच्या कितीही अडचणी आल्या तरी देवावरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका, कारण योग्य वेळी देव नक्की साथ देतो आणि योग्य वेळ आल्यावर देव सगळ्यांचं भलं करतो। मी रोज मोठी पूजा करत नाही, पण मनापासून करते। श्रद्धा असेल ना तर देव आपल्या जवळच असतो। देव सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो। मित्रांनो, दिवसाची सुरुवात जर देवाचं नाव घेऊन केली ना तर मनात सकारात्मक विचार येतात। नकारात्मक विचार आपल्यापासून लांब होतात। मोठी पूजा नाही केली तरी चालेल, पण 2 मिनिटं का असेना मनापासून प्रार्थना केली की खूप बरं वाटतं आणि देवाला पण बरं वाटतं की त्याच्या भक्ताने त्याचं नाव घ्यावं, हो की नाही? मी रोज मला फुलं मिळत नाही, पण तरीही मी जेवढं आहे घरात तेवढ्यात पूजा करते। फक्त फुलं राहत नाही, बाकी सगळं आहे बरं का। आणि ही साधी सोपी पूजा मी रोज करते, कारण मलाही छान वाटतं, मन प्रसन्न असतं आणि दिवसही खूप छान जातो। सकाळी देवपूजा केली की तुम्ही पण करता का देव? आणि इकडं माझी देवपूजा झाली होती, त्याच्यानंतर मला मनूचा टिफिन पण करायचा होता आणि आता गरमागरम चहाही घ्यायचा होता। तुमचा दिवस कसा जातो? माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि इकडं माझं गंध लावणं चालू होतं देवांना। नंतर मी दिवाबत्ती केली। सकाळचीच पूजा होती बरं का। नंतर दिवा लावला, खूप सकाळ होती आणि लाईट लावलेला होता वरती, त्यामुळे मध्येच अंधार होत होता आणि मध्येच उजेड होत होता। आणि ही बघा, हे माझे देवाऱ्यातले देव मला खूप आवडतात। माझा छोटासाच देवारा आहे, तो मला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि इकडं माझा चहा उकळत होता, नंतर मी मस्त त्यात दूध टाकलं आणि गरमागरम चहा प्यायली। त्याच्यानंतर मनूचा टिफिन, भेंडीची भाजी आणि पोळ्या केल्या होत्या, तर तिचा टिफिन पॅक केला। नंतर बॉटल भरली आणि मग तिला खाली जायचं होतं सोडायला पार्किंगला, कारण व्हॅन येणार होती आणि तिचा स्कूलचा टाइम पण झालेला होता। आणि नंतर खाली गेल्यावर मग तिथे एक गाडी होती, तिथे ते थोडा वेळ खेळत बसले आणि नंतर व्हॅन आले आणि मग नंतर माणूस स्कूलला गेली। आपली ही कामं रोजचीच असतात आणि फॅमिलीसाठी करता छान वाटतं, कंटाळवाणं वाटत नाही, की असं वाटतं ना आपलीच माणसं आहेत, आपलीच मुलं आहेत, आपल्याला करावंच लागणार आहे, हो की नाही? भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। कमेंटमध्ये नक्की सांगा व्लॉग कसा वाटला।